Cancer Healer Center, a new beginning. भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद। तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा। परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। पहलगाम हल्ल्यानंतर उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली। अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा। दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल। पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पंतप्रधान मोदी मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि टोकाची कारवाई होईल। पहलगाममधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल। तर फडणवीसांकडून डोंबिवलीत संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोनेंचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल। तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार। 26 पर्यटकांचा मृत्यू। गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर महाजन श्रीनगरमध्ये दाखल। गिरीश महाजनांचा पर्यटकांसोबत संवाद। सरकारी खर्चानं सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं जाणार। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर। 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विशेष विमानानं काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणणार। सर्व खर्च राज्य सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये पहलगाम हल्ल्याचा कट शिजला। सैफुल्ला कसूरी उर्फ खालिद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार। स्थानिक स्लीपर सेलच्या माध्यमातून हल्ला घडवला। सूत्रांची माहिती। जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा। ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त। पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा। खासदार कपिल सिब्बल यांची अमित शहांकडे मागणी। Cancer Healer Center, a new beginning.